हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. तर आजचा माझा व्लॉग आहे निर्मळ जत्रेबद्दल, सो एंड पर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आम्ही चाललो निर्मळ जत्रेमध्ये. लेट्स गो. मी खूप एक्सायटेड आहे आज जायला बिकॉज निर्मळ यात्रेमध्ये खूप फिलिंग्स आहेत. बिकॉज माझा बॉर्न अँड बॉटम निर्मळ आहे. माझा जन्म पण तिकडेच झाला आणि मी लहानाची मोठी पण तिकडेच झाली. सो मी खूप एक्सायटेड आहे. दरवर्षी आम्ही न चुकता जातोच. सो यावर्षी बघूया किती मजा येते. सो कीप वॉचिंग. आम्ही निघालो आमच्या जत्रेच्या दिशेने आणि फायनली आम्ही पोहोचलो. निर्मळ गावाला श्री क्षेत्र निर्मळ असं म्हटले जाते, कारण या गावात सर्वात जास्त देवमंदिर आहेत आणि त्यामुळे हे गाव श्री क्षेत्र म्हणून ओळखले जाते. फायनली आपण आलो आहे निर्मळ यात्रेमध्ये आणि ही यात्रा 14 तारखेला चालू झाली आहे. 15 दिवस असते. ऑलरेडी 7-8 दिवस झाले आहेत. सो 29-30 नोव्हेंबर पर्यंत आहे ही यात्रा. सो तुम्ही येऊ शकता, एन्जॉय करू शकता. निवांत कसं वाटतं तुला येऊन? एकदम मस्त. सो ही जत्रा लोकेटेड आहे नालासोपारामध्ये. नालासोपारावरून तुम्हाला ऑटो बस काहीही मिळेल इथे यायला. सो तुम्ही येऊ शकता इकडे. निर्मळ सांगितलं तर कोणी येऊन सोडेल. हा जत्रेचा स्टार्टिंग पॉइंट आहे, म्हणून इथे जास्त क्राऊड नाही दिसत आहे. बट जसं जसं आपण पुढे जाऊ तिथे खूप क्राऊड असणार. आता जत्रेमध्ये काय काय मिळतं ते पाहूया. तर आमच्या या जत्रेमध्ये डेली लाईफस्टाईलच्या सगळ्या वस्तू मिळतात ऑलमोस्ट. जसं की कप्स, फ्लावर पॉट्स, लहान मुलांची खेळणी, मफलर, स्वेटर. आमच्या यात्रेमध्ये खूप काय काय गोष्टी फेमस आहेत, जसं की शिंगाडे, शेंगा बॉईल केलेल्या आणि कंदमुळे, अजून कुरमुरे. लाईक इकडचा प्रसाद असतो तो. इथे यावर्षी नवीन पारडा आलाय 360 डिग्री वाला. त्याच्यात मला बसायचं. माझ्या नावाचं कार्ड. चल. अरे मी तर काढे तर त्यानंतर आमची नजर पडली एका सॉफ्टवेअर शॉपमध्ये. तिकडे खूप सारे क्यूट क्यूट कॅट्स होत्या, लायन्स होते, जलपरी होते आणि हे एक क्यूट सॉफ्टवेअर होतं बनानासारखं. हे खूप हॉरिबल होतं यार. त्यानंतर एक डॉल होती. बट फायनली आम्ही एक टॉय चूज केला बाबूसाठी आणि मग निघालो. त्यानंतर आम्ही निघालो पुढे. नंतर मला ही 10 रुपयाच्या सेलमध्ये एक्सप्लोर करायला, शॉपिंग करायला खूप मजा येते यार. की भारी भारी व्हरायटीजचे पेन आणि पेन्सिल्स होते ना, एकदम अट्रॅक्टिव्ह होते. सो आम्ही यातले काही पेन्सिल आणि पेन घेतले. गिफ्टिंगसाठी सुद्धा हे खूप छान ऑप्शन होतं. थोडी थोडी शॉपिंग चालू आहे. हे सुकेळी, ते केरला केळी त्याला सुकवून लॉंग लाईफ साठी स्टोअर करण्यासाठी ते सुकेळी बनवतात. ते मला खूप आवडतात. ते मी तुम्हाला दाखवते आता. सुकेळी घेऊया आपल्या. सुकेळी घ्यायला चालेल. सुकेळी कशी दिली? तर ही ब्राऊन कलरची जी केळी आहे त्याला सुकेळी म्हणतात. आणि हा जो एंट्री पॉइंट आहे तिथे जगद्गुरू शंकराचार्य यांचं मंदिर आहे. यांच्या स्मरणार्थ इथे 15 दिवस यात्रा भरते. मला दाखवतो 360 डिग्री पाळणा. सो हा 360 डिग्री पाळणा या वेळेला फर्स्ट टाइमच जत्रेत आलाय. त्यानंतर आम्ही गेलो इथे भूताचा शो बघायला. मी भूताचा शो बघायला खूप एक्साइटेड होती. मस्त आहे. फुल पॅक झालेला आहे. पुढे जायलाच नाही मिळत आहे. जिकडे आम्हाला खायला मिळणार आहे शिंगाडे. पाळणा ना तिथेच खूप क्राऊड आहे. आम्हाला पुढे नाही जाता येते यार. खूप फिरलो. आता थोडा रिफ्रेशमेंट साठी घेतला मोजिटो. तर फायनली आम्ही शेंगा आणि शेंगाडे घेऊन घरी निघालो. तर हा होता आमचा यात्रेचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही सुद्धा निर्मळ जत्रेत नक्की या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.